पण आता एक मन हेलावणारी कहाणी. जन्म झाला तसं आईनं दूर केलं. आईच्या मायेसाठी व्याकुळ झालेल्या एका 7 महिन्यांच्या माकडानं स्वतःसाठी एक आई शोधली, जी बोलू शकत नाही, त्याला गोंजारू शकत नाही, साधा हातही पकडू शकत नाही, कारण ती जिवंतच नाहीये. पण केवळ तिचं सोबतच असणं या पिलासाठी जग बनलंय. ही कहाणी पाहूयात एका निर्व्याज मूक अशा प्रेमाची. जगभराचं कुतूहल डोळ्यात साठवून कॅमेऱ्याच्या लेन्सकडे पाहणारा हा आहे 7 महिन्यांचा पंच. आणि जगभरातल्या सगळ्या हळव्या मनांना रडवण्याचं सामर्थ्य असणारी ही आहे त्याची मायेच्या उभेसाठीची धडपड. जपानच्या इचिकावा शहरातल्या एका प्राणी संग्रहालयातली ही कहाणी. पंच नावाच्या या माकडाचा जन्म झाला आणि त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला सोडून दिलं. छोटासा पंच एकटेपणाचा गारवारा सोसण्यासाठी मायेची ऊब शोधत राहिला. आणि याच शोधात कधीतरी प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला हे कापसाचं माकड आणून दिलं. आईपासून दुरावलेल्या पंचने याच निर्जीव खेळण्यात त्याची आई शोधली. आणि नंतर या पिल्लानं या निर्जीव माकडात आई पण ओतण्यासाठी जे जे केलं ते निशब्द करून गेलं. अवघ्या 7 महिन्यांचा पंच आई विना एकटा आहे. मोठमोठ्या माकडांकडे जेव्हा तो जाऊ पाहतो तेव्हा ते हुसकावून लावतात. मग हिरमुसलेलं हे पिल्लू आपल्या या निर्जीव आईच्या कुशीत शिरतं. जगणं काय असतं हे सांगणारी आईच्या छातीला बिलगून ऐकण्याची धडधड त्याच्या कानांनी कधी ऐकलीच नाहीये. गार वाऱ्यात थरथरणाऱ्या कोवळ्या त्वचेला ऊब देणारं आईचं शरीर त्याच्या वाट्याला आलंच नाहीये. पण सभोवतालच्या इतरांच्या वाट्याचा आईचा स्पर्श निव्वळ डोळ्यात साठवून त्यानं तो स्पर्शच तयार केला. आणि हे निर्जीव खेळणं आई बनलं. एका आईनं त्याला जन्म दिला आणि त्याने आईसाठी व्याकुळ होत एका निर्जीव आईला जन्म घ्यायला भाग पाडलं. हा 7 महिन्यांचा पंच आपल्याला सांगू पाहतोय की कुणीतरी आपल्याला घट्ट धरतंय यावर नातं ठरत नाही, आपण कुणाला तरी घट्ट बिलगून राहतो याने नातं बहरत जातं. हा पंच नावाचा पिटुकला माकड त्याच्या या निरागस वागण्यातून बहुधा हेच सगळ्या जगाला सांगू पाहतोय. त्याचं हे सांगणं जगापर्यंत पोहोचलं तर कित्येक फाटलेल्या मनांना आपलं आपलं ठिगळ सापडेल. जशी या पिल्लाला त्याची आई सापडली, अगदी तसंच. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.